नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आता भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा जागा वाटपामध्ये चर्चा करणार आहेत। भाजपच्या 80 जागांची ताठर भूमिका पाहता शिवसेनेनं स्वबळाच्या तयारीसोबत राष्ट्रवादीची युतीच्या वाटाघाटी केलेल्या आहेत। त्यामुळे आता मंगळवारी उमेदवारीचा रणसंग्राम हा रंगेल अशी सुद्धा चिन्ह आहेत। एकूणच जागा वाटपामध्ये तिढ्यामुळे इच्छुक अडचणीमध्ये आलेले आहेत असं सुद्धा दिसतंय। तर नाशिक महापालिकेमधली ही आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा जागा वाटपामध्ये चर्चा करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आपण आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, काय नेमकं घडतंय? शिवसेना आणि भाजपचं अद्यापही एकमत होताना दिसत नाहीये। खरं आहे, एकूणच ज्या नाशिकच्या 122 महापालिकेसाठीच्या जागा आहेत यामध्ये उमेदवार मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडे आणि भाजपकडे असल्यामुळे या ठिकाणी रस्सीखेच जी आहे ती गेल्या 1 महिन्यापासून रंगलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक जागेवर आपला उमेदवार असावा हा प्रयत्न दोघा पक्षांनी केला आणि त्यामुळे आता अडचणीचं झालेलं आहे। महायुती करायची आहे, मात्र एकूण जागा वाटपामध्ये भाजप कडे सत्ता यापूर्वी असल्यामुळे भाजप 80च्या खाली येण्यास तयार नाही आणि त्यामुळे सगळा तिढा आहे। शिंदे सेना 32 असं देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र त्यांना 50 जागा हव्या आहेत आणि त्यामुळे एकूणच हा जो घोळ आहे हा आजही आपल्याला सुरू दिसतोय। रात्री उशिरा गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली। यामध्ये सुद्धा काही सूत जुळतंय असं दिसून येत नाही आहे। त्यामुळे दुसऱ्या बाजूला शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोघांचं पण युतीची तयारी ही झालेली आहे। वेगवेगळ्या जागा कशा लढायच्या ह्याचाही केला आहे। त्यामुळे असंही होऊ शकतं की आज दुपारपर्यंत या दोघांची युती जाहीर होऊ शकते। भाजप सेनेची युती होईल अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत नाही। एकूणच भाजप स्वबळावर लढेल आणि महायुतीतले इतर दोघी पक्ष एकत्रित लढतील अशी परिस्थिती आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण महाविकास आघाडीची परिस्थिती बघितली तर रात्री त्यांचीही बैठक सुरू होती। आज 11-11:30 वाजेपर्यंत फायनल होईल असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे तिथं शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा दोघांची तयारी ही या ठिकाणी सुरू आहे। मात्र वेळ झाल्यास या ठिकाणीही दोन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे मनसे आणि सेना एका बाजूला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी एका बाजूला अशी लढू शकते। त्यामुळे याचा जो फायदा आहे तो भाजपला होऊ शकतो। त्यामुळे यामध्ये महाविकास आघाडीमध्ये ब्रेक होऊ नये या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे। जर आपण जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये बघितलं सेम अशीच परिस्थिती या ठिकाणी सुरू आहे। भाजप शिंदे सेनेमध्येच चुरस ही आपल्याला सगळ्यात जास्त पाहायला मिळते। फक्त धुळ्यामध्ये भाजप आणि अजित पवार गट यांच्यामध्ये चुरस आपल्याला इथं पाहायला मिळते। शिंदे गट तेवढा प्रबळ या ठिकाणी दिसून येत नाही। मात्र आता केवळ 36 तास उरलेत। आपण खरं म्हणजे 2 दिवस म्हणणं पण 36 तास उरलेले आहेत। आज 5 वाजेपर्यंतच त्यांना फॉर्म भरता येतील, त्याच्यानंतर उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत फॉर्म भरता येतील। त्यामुळे सगळ्या उमेदवारांची एकूण 43 अर्ज भरायचे आणि त्यासोबत 43 सगळे जे काही पुरावे आहेत ते जोडायचे। याच्यासाठी धावपळी सुरू आहे। पूर्ण रात्र उमेदवार आपले अर्ज भरण्यामध्ये मग्न होते अशी परिस्थिती या ठिकाणी। नक्कीच, त्यामुळे चर्चेचं गुऱ्हाळ अद्यापही सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी उमेदवारांची फॉर्म्स भरताना तारंबळ उडू शकते आणि इव्हन राजकीय पक्षांमध्ये सुद्धा आपल्याला नाराजी नाट्य पाहायला मिळू शकतं। त्यामुळे आता नेमकं काय घडतंय यासाठी आपल्याला थोडेसे 2 दिवस कळ काढावी लागेल। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।